बरं झालं देवानं अर्जुनाला अर्जुनाचं आत्मरूप सांगितलं. काय सांगितलं? आणि आत्मरूप सांगितलं म्हणजे आपलं बी रूप सांगितलं. आता मग गीतेत सांगितलेला जे आत्मरूप आहे ते मी रूप बी आहे. काय आहे? हां. मग अर्जुनानं अर्जुनाचं मी रूप पाहिलं तर आपल्याला बी आपलं बी रूप पाहता येतं. बरं झालं आपल्याला, म्हणजे गीता आपल्यावरच आली. आता कोणावर आली? मग गीता अर्जुनाला सांगितलं की आपल्याला बी सांगितली. बरं झालं मला देवानं. म्हणून देवानं अर्जुनाच्या निमित्तानं सगळ्यालाच सांगितलं गेली ती, कारण ती मी रूपावून सांगितली. कशावून सांगितली? आणि मी रूपावून सांगितली म्हणजे प्रत्येकाच्या मी रूपावून. म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाच्या मीचं ज्ञान गीतेत सांगितलेलं आहे. मनात असू द्या. काय काय हा, प्रत्येकाला प्रत्येकाच्या मीच परमात्म रूपानं ज्ञान गीतेत सांगितलेलं आहे. म्हणून कोणाला बी स्वतःच्या परमात्म रूपाचं ज्ञान करून घ्यायचं असलं तर गीतेचं चिंतन करीत जा. आणि एकदा का मीचं परमात्म रूपानं ज्ञान झालं म्हणजे सगळा शोक हरण. आणि शोक कशानं झाला? भ्रांतीनं झालेला आहे. आणि भ्रांती कशानं झालेली आहे? तर मीच्या परमात्म रूपाचं ज्ञान नाही म्हणून, म्हणजेच अज्ञानानं. म्हणून आपल्यालाही आता त्या अर्जुनाचं झालं काय व्हायचं तर त्यानं गीता बी ऐकली बिचाऱ्यानं, त्यानं त्याचं आत्मरूप ध्यानात बी घेतलं, त्याची भ्रांती बी गेली, त्याचा शोक बी दूर झाला, त्यानं युद्ध बी केलं आणि कृतार्थ बी झाला. काय झाला? हां. पण आता आपलं राहिलेलं ना, काय राहिलेलं? मग तेव्हा अर्जुना करता सांगितली. पण आता जी गीता ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेत सांगितली आणि आता जे गीतेचं चिंतन चाललं ते अर्जुना करता का आपल्या करता? मग आता लोक काय सांगत आहेत? अर्जुनाला गीता सांगितली देवानं, अर्जुनाला आता नाही सांगितली, तवाच सांगितली होती ती, तवाच झालं सगळं. आता गीतेचा फायदा कोणाला? आपल्याला ऐकणाराला. मग आता म्हणावं ना तुला सांगितली म्हणून. चला, म्हणून ही आता चालली ती कोणा करता? अर्जुना करता का आपल्या करता? मग आता हे अर्जुनाच्या कल्याणा करता का आपल्या? ते अर्जुनाचं कल्याण शिल्लकच राहिलं नाही. आता त्याचं कल्याण झालं का? मग झालं त्याचं ते आता. ते आता आपल्या कल्याणा करता. मग आता अर्जुनानं ध्यानात ठेवायची का आपण नीट ऐकायचे का अर्जुनानं? म्हणून आता ही गीता कोणा करता? बरं झालं ना आपल्या करता गीता, सेपरेट गीता आपल्या करता सांगितली देवानं आता. म्हणून अरे देवानं गीता प्रत्येका करता गीता सांगितलेली. तुमच्या करता स्पेशल गीता आहे. म्हणून देवानं एकट्या अर्जुना करताच सांगितली असं नाही, तर आपल्या करता बी काय सांगितलेली? गीता सांगितलेली. म्हणजे देव तुमच्या करता बी गीता सांगायला अवतीर्ण झालेला आहे. म्हणून सगळ्यात जास्त देवानं मोठं काम अर्जुनाचं, घोडे धुतण्यात अर्जुनाचं मोठं काम झालं का गीता सांगण्यात? कल्याण कशात झालं त्याचं? मग देव आपले बाकीचे काम नसन करीत का? असं म्हणा ना. समजा नसन भेटत, नसन येऊन बोलत, नसन साक्षात्कार होत त्याचा, पण गीता तर सांगितली ना आपल्याला. मग बाकीच्या गोष्टी काय? गौण गोष्टी आहेत त्या बाकीच्या. कशा येतात? म्हणून त्या कृष्णाच्या त्या सगुण साक्षात्काराची न्यायची त्यानं मोठं काम करून ठेवलं. गीता सांगितली त्यानं आपल्याला. काय केली आता? मग ते म्हणले कशाला आता बाकीच्या नादी लागला? ती गीता सांगितली ती ऐक ना आता.
आणि ऐकून लक्षात घेऊन कृतार्थ होय. काय ह्याला घंटे वाजवायला आणि रडायला आणि पूजा करीत बसला आता. हा चला, म्हणजे देवानं आपलं मोठं काम केलं का नाही. देवाची बी आपल्यावर कृपाची का नाही. म्हणजे आपण बी अर्जुनासारखे देवाच्या कृपेला पात्रच झालो का नाही. बरं यार, आपण देवाच्या कृपेला पात्र आहेत. कारण का देवानं आपल्याला गीता सांगितली, महावाक्य सांगितलं. आता सांगणारा कोण. देव. तवाच तिथले वर्णन केलं ना त्यानं. आधीच विवेकाची गोठी. कशाची गोठी. आणि प्रतिपादित जगजेठी. त्याचं प्रतिपादन करणारा कोण. देव. आणि तवा ऐकणारा कोण. भक्तराज किरुटी परिसत्व अशी. अरे म्हणजे अर्जुन हा देवाचा भक्त होता. कसा होता. आणि सगळ्यात जास्त प्रेम देवाचं भक्तावर असतं. ध्यानात असू द्या. काय असू द्या. देवाचं प्रेम कोणावर असतं. हा, देवाचं प्रेम गरुडावर नाही, त्याच्या वाहनावर बी त्याचं प्रेम नाही. हा, त्याचं ते शेषशाही, शेष नारायण. शेष आहे ना, शेषावर शयन करणारा ह्यो नारायण. शेष नाही नारायण. शेषशाही नारायण म्हणजे शेषावर शयन करणारा नारायण म्हणजे विष्णू. त्याचं शेषावर बी काय नाही. प्रेम नाही. लक्ष्मीवर बी नाही. ज्याची अहोरात्र ती पाय दाबती. काय दाबती. आता याच्या गळची बी दाबते. याच्या म्हणण्याप्रमाणे नाही वागलं तर या बाया काय दाबतात. एका प्रेम करणार एका नवऱ्यावर. या भांडत आता काही नाही भेटलं तर काय होते आता. आणि ती काय करीत होती. पाय दाबीत बसली होती. म्हणजे इतकी देवाची सेवा करणारी होती ती. काय करणारी होती. हा, तरी पण तिच्यावर बी काय नव्हतं देवाचं. तो प्रेम नव्हतं. इतकं प्रेम कोणावर असतं. भक्तावर असतं. भक्तावर काहून असतं. हा, ते म्हणले हे शहाणा बी आहे. कारण हे संसाराच्या काय लागला नाही. आपलं भजन करायला. आणि खरं बायकोचं प्रेम नवऱ्यावर असतं का भक्ताचं प्रेम देवावर असतं. जास्त भक्ताचं प्रेम देवावर असतं. खरं प्रेम, खरं नातं पाहिलं ना तर देव भक्ताचंच असतं. एक तर गुरु शिष्याचं नातं असतं. देव भक्ताचं नातं असतं. कारण त्या नात्यात कोणताही स्वार्थ नसतो. काय नसतो तो. हा, निस्वार्थ नातं असतं. किंवा त्या नात्यात शुद्धता असते. शहाणपणा असतो चला. म्हणून देव भक्ताचंही मोठं नातं असतं. तसं गुरु भक्ताचं सुद्धा, गुरु शिष्याचं नातं असतं. चला जाऊ द्या. म्हणून आता आपला विषय काय चालला की भक्तावर प्रेम. देवाचं प्रेम कोणावर होतं. अर्जुनावर. आणि अर्जुनावर प्रेम असल्यामुळं अर्जुनाच्या कल्याणाची देवाला किती तळमळ होती. आणि अर्जुनाचं देवावर प्रेम असल्यामुळं अर्जुन मन मोकळ्यापणानं शंका विचारित होता. काय विचारित होता आता. हा, जसं बायको नवऱ्याला मन मोकळेपणानं बोलती. कशी बोलती. तसं आता त्याच्यापेक्षा जास्त प्रेम होतं ना. जसं लेकरू आईला कसं बोलतं. आपल्या काय आडी अडचणी येते मोकळ्या मनानं सांगतं ना ते. कारण त्याला माहीत आहे की आपल्या अडचणी काय करणारे पूर्ण करणारे. आणि अडचणी सांगित असताना रागवणार बी नाही. एखाद्या वारीने भूक लागलं तर रागवते कधी त्याच्यावर नाही रागवत. आणि एखाद्या वारीने रागवली बी शाबी दिला तर त्याला माहीत असतं ही वरून रागवती आतून रागवत नाही. रागवली बी एखाद्या वारीने आई तर आतून नाही रागवत, वरून दाखवती जरसा राग. पण तिच्या रागातूनही त्याचं हितच असतं.
म्हणून देवाला अर्जुनाला कुठली शंका नाही आली की आता देवाला काय काय विचारावं का नाही, हे सांगतो का नाही, रागवण का काय. ज्याच्या मनात ज्या शंका येत्या त्या देवाला अर्जुनानं काय केल्या, विचारल्या. आणि त्याने ज्या ज्या अर्जुनानं शंका विचारल्या त्या शंकेचं पूर्ण निरसन केलं. काय केलं? हा, ते म्हणला आता काय वेळ आहे का तुला इतक्या शंका विचारायला लागला, इथं युद्धाचा टाइम आहे, फटफट लक्षात घे आणि ध्यानात घ्यायचं तर लागला शंका करायला, असं नाही म्हणला. आणि त्याच्या जशा जशा शंकेचं निरसन होईल तसं याला सांगायला अजूनच आसान येऊ लागला, अजूनच उत्साह येऊ लागला. म्हणून तिकडं अर्जुन प्रसन्न कशानं, एक एक शंका चालली म्हणून त्याची शंका गेली की काय होऊ लागला, प्रसन्न होऊ लागला. आणि अर्जुन जसा जसा प्रसन्न होऊ लागला म्हणून त्याच्या प्रसन्नतेनं देव प्रसन्न होऊ लागला. आणि जसा जसा देवाची प्रसन्नता वाढू लागली तसं याला अजूनच सुचू लागलं, काय होऊ लागलं. म्हणून बाबा हो, श्रोत्याची जशी जशी प्रसन्नता वाढती तसं सांगणाऱ्याला सुचत असतं. आणि श्रोत्याची प्रसन्नता कधी वाढती, जसं जसं त्याला कळू लागतं, जसं जसं त्याच्या शंका जाऊ लागत्यात तशी तशी त्याची काय वाढत असती, प्रसन्नता वाढत असती. आणि जशा जशा शंका जाऊ लागल्या, जशी जशी प्रसन्नता वाढत असती तशी त्याची ऐकण्याची पुन्हा पुन्हा अधिक जिज्ञासा वाढत असती. असं आहे ते. नाही तर मग झाला बोर जरा सक लांबलं तर ते नाही म्हणला अर्जुन देवा बस झाला ना तो, हा दुसरा अध्याय, आता तिसरा कशाला सुरू करतो. अजून उत्साह अधिकच वाढू लागला त्याचा. कसा वाढू लागला, आणि त्याचा उत्साह अधिक वाढू लागला तर एकाग्रता वाढू लागली. आणि त्याची जशी जशी एकाग्रता वाढू लागली तसं तसं याला सांगायचं बी सुचू लागलं. मग आता जसं इतकं दे भक्तानं त्याला सांगितलेलं गीता, आणि ती गीता तीच आपल्याला ऐकायला भेटली. आता आपण जरी त्याचे भक्त नसलो ना, आपल्यावर जरी तितकं प्रेम नसलं तर पण ते भक्ताला सांगितलेली गीता आहे ना ती. त्याच्यामुळं काहीच मागं ठुलं नाही त्यानं. ते मला हे गुह्य ज्ञान आहे बरं का अर्जुना. कोणचं ज्ञान आहे? आणि महत्वाचं आहे बरं का हे. पण तुलाच काहून सांगायलो मी, तू बोललेल्या गोष्टीची अवज्ञा करणारा नाही, काय नाही. म्हणून तुला सांगायलो, सगळ्याला नाही सांगितलं हे पण. ते संत आहेत सगळ्याला सांगणारे, देव नाही सगळ्याला सांगणारा. ते म्हणला हे संत कोणाला बी सांगत, ते म्हणजे जाऊ द्या काय पुढं बसता पोझिशन सांभाळत आपलं. पण देव तसा नाही. देव म्हणतो बोललेल्या गोष्टी नीट ध्यानात घ्या. प्रामाणिक आहे का, शरण आला का नाही, याला नाही सांगायचं. मग न सांगायची वसुदेवाशी, न सांगायची देवकीशी, न सांगायची बळीभद्राशी. ते गुह्य अर्जुनेशी सांगत असेल ना. म्हणजे भावाला बी नाही सांगितलं, माईला बी नाही सांगितलं, बापाला बी नाही सांगितलं. ते कोणाला सांगितलं? अर्जुनाला सांगितलं. जे अर्जुनाला सांगितलं ते आपल्याला ऐकायला भेटलं. वारे मजा आहे का नाही आता. म्हणून आपण बी भाग्यवाले. चला बघा हो, म्हणून नीट लक्षात घ्या. नादी नित्य सिद्धू, नित्य सिद्धू. हा जाणणारा कसा आहे, नित्य सिद्ध आहे. म्हणजे हा जाणणारा प्रत्यक्ष आहे का नाही, जाणणाराला प्रत्यक्ष आहे का नाही. म्हणून प्रत्येक मी जण कसा आहे, मीला प्रत्यक्ष आहे. मग सगळ्याला विचारलं मी कोण, तर ते म्हणतो मी जाणणारा. आणि तू जाणणारा कशावर, ते म्हणजे मला कळत आहे की मला कळत आहे म्हणून. काय मला कळत आहे की मला कळत आहे. तुम्हाला कळत आहे म्हणजे तुम्ही जाणणार आहे. आणि तुम्हाला कळत आहे तुम्हाला कळत आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला जाणणारे म्हणून प्रत्यक्ष. दोन गोष्टी ध्यानात घ्या. तुम्हाला कळत म्हणून तुम्ही चैतन्य. कसे आहात? चैतन्य. कळत आहे ना तुम्हाला. तुम्हाला जग कळत आहे ना, मग तुम्हाला जग कळत आहे म्हणून तुम्ही कसे येतात, चैतन्य. कारण ज्याला कळतं त्याला काय म्हणा, चैतन्य. मग तुम्हाला जग कळत आहे ना, मग तुम्ही कसे, चैतन्य.
आता तुम्हाला जग कळत आहे, तुम्हाला कळत आहे, म्हणजे तुम्ही चैतन्य आहात हे तुम्हाला प्रत्यक्ष आहे. म्हणून आपण चैतन्य आहोत हे आपल्याला काय आहे. मग आपण नुसते चैतन्यच आहोत का प्रत्यक्ष चैतन्य आहोत. प्रत्यक्ष चैतन्य हा, म्हणून प्रत्येकाला स्वतःचं चैतन्य रूप आत्मरूप कसं आहे, प्रत्यक्ष आहे. म्हणून तुम्ही चैतन्य आहात हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. कसं ज्ञान आहे आता. प्रत्यक्ष म्हणून मी चैतन्य आहे असं म्हणायला आता कुठलीही अडचण. जसं आता दिवस निघलेला आहे प्रत्यक्ष आहे. कसं आहे. प्रत्यक्ष मग आता दिवस निघलेला आहे याच्यात काही शंका आहे का आता. का प्रत्यक्ष दिवस निघलेला आहे आता. तसं मी चैतन्य आहे हे मला प्रत्यक्ष आहे. म्हणून मी चैतन्य आहे म्हणायला कुठलीही अडचण शंका घ्यायचं काम नाही. मग मी कोण येतं आता. चैतन्य. आणि शरीर काय आहे. जड. मन काय आहे. जड. प्राण काय आहेत. जड. मग हे जड आहे हे बी प्रत्यक्ष आहे आणि मी चैतन्य आहे हे बी प्रत्यक्ष आहे. म्हणजे हे मी नाही हे बी प्रत्यक्ष आहे. म्हणजे शरीर इंद्रिय प्राण मन मी नाही हे प्रत्यक्ष आहे. जसं आता ही ज्ञानेश्वरी बी प्रत्यक्ष आहे आणि मी बी प्रत्यक्ष. पण ही ज्ञानेश्वरी मी नाही हे बी प्रत्यक्ष आहे. आणि मी ज्ञानेश्वरी नाही हे जर प्रत्यक्ष आहे तर मी ज्ञानेश्वरी असा कधी भ्रम होतो का मला. बरं मी ज्ञानेश्वरी आसन का नसन मी त्याच्यावर वेगळा आसन का नसन अशी कधी शंका येते का. म्हणजे दृढ निसंशय ज्ञान. कोणचं ज्ञान. हां मीच यथार्थ दृढ निसंशय ज्ञान आहे. मी ज्ञानेश्वरीहून कसा आहे वेगळा आहे. तसं हे शरीर इंद्रिय प्राण मन हे जड आहे त्याला जाणणारा मी चैतन्य आहे. पण हे जड आहे हे बी प्रत्यक्ष आहे. मी चैतन्य आहे हे बी प्रत्यक्ष आहे. हे जड मी नाही. हा हे बी प्रत्यक्ष आहे. आता मग हे शरीर मी नाही हे जर प्रत्यक्ष आहे कारण याचे लक्षणं वेगळे म्हणून प्रत्यक्ष आणि माझे लक्षणं वेगळे म्हणून प्रत्यक्ष तर एक प्रत्यक्ष कसं म्हणा आता. हां दोन्हीचं बी जाणणारा म्हणून प्रत्यक्ष झाला असतं तर मग एक प्रत्यक्ष. दोन्हीचं जड म्हणून प्रत्यक्ष झाला असतं तर मग एक प्रत्यक्ष. पण एकाचं जड म्हणून आणि एकाचं चेतन म्हणून प्रत्यक्ष म्हणजे दोन्हीचं दोन म्हणून प्रत्यक्ष आहे आधी. आता दोन्हीचं दोन म्हणून जर प्रत्यक्ष आहे तर मी शरीर आहे हे विपरीत ज्ञान हवं का आता. नाही मी शरीर हे कोणचं ज्ञान आहे विपरीत ज्ञान आहे. मग आता हे दोन्हीचं दोन प्रत्यक्ष असताना विपरीत ज्ञान होणं शक्य नाही किंवा होऊच नाही. झालं. मी शरीर आसन का नसन मी शरीराहून वेगळा आसन का नसन म्हणजे मी शरीराहून वेगळा आसन का नसन अशी शंका यावं का नाही. म्हणून दृढ अपरोक्ष ज्ञान. कोणचं ज्ञान हवं आता. निश्चय करायला काय अडचण आहे आता की मी शरीराहून कसं आहे कारण प्रत्यक्ष आहे. म्हणून मी चैतन्य आहे. मी चैतन्य आहे म्हणजे मी शरीर नाही आणि शरीर मी नाही म्हणलं की मग शरीराहून वेगळा म्हणलं एकदा की आपण नित्य कळत असतो. कसं आहे कारण आपण नित्य आहेत हे आपल्याला माहिती आहे बरं का. पण शरीराला मी म्हणल्यामुळं नित्य म्हणता येणार ना. काय म्हणता येईना आपल्याला कारण अनित्याला मी म्हणल्यावर मी नित्य कसं म्हणता येईना आता. आता मी बालपणातलं हे माहिती आहे आपल्याला. गंमत करतो घनात असो मी बालपणातला आहे कोणाला माहीत नाही. मग त्याला विचारलं तू बालपणातला कोणचा तर म्हणतो ह्यो म्हातारा. आता बालपणातलाच असून म्हातारा मी कसं काय म्हणायला कारण शरीराला मी म्हणायला. आता बालपणातला बी म्हणायला म्हातारा बी म्हणायला. आता ह्यो म्हातारा बालपणातला आहे का. अरे म्हातारा तर आताच आलं ना रे हे बाजावर पडल्यावर. बालपणात हे नव्हतं बावल्यावर हे नव्हतं. हे कधी आलं आणि तू कधीचा बालपणातला आणि मग बालपणातला बी म्हणायला आणि म्हातारा बी म्हणायला. म्हणला मग काय म्हणा मग आता तो देहाला बी म्हणायला म्हणून तसं म्हणायला ना आता तो त्यानं काही एकदा देहा वेगळं कळत म्हणेन मी बालपणातला आता
कधीचा आता ते बालपण आणि बालपणातला आता म्हणल्यावर नित्यच का नाही आता नित्य हा म्हणून हा अनादि नित्य मग हा नित्य तर मग अनादि कधीचा आहे आता अनादि. मग हा चैतन्य आहे ना हा जाणणार आहे ना हा हा मग नित्य आहे ना नित्य म्हणजे बालपणातलाच आता आहे ना म्हणजे मरत नाही ना म्हणजे जन्मलेला नाही ना मग हा अनादि अनादि. म्हणून हा चैतन्य कसा आहे हा जाणणारा कसा अनादि मग आता अनादि नित्य आहे म्हणून अनादि आता राहिला सिद्ध कसा सिद्ध मग जो अनादि आहे ना जो नित्य आहे ना तो सिद्ध आहे कसा आहे हा सिद्ध कशाला म्हणाव की ज्याचा बाध होत नाही तो सिद्ध जो नित्य असतो तो अनादि असतो कसा असतो जो नित्य असतो अनादि असतो. आणि जो अनादि असतो तो सिद्ध असतो मग आता याला सिद्ध काऊन म्हणा सिद्ध म्हणजे ज्याचा कशानंच बाध होत नाही त्याला काय म्हणा सिद्ध म्हणजे विचारानं ज्याचा बाध होत नाही ते सिद्ध आणि ज्याचा विचारानं बाध होतो ते असिद्ध ज्याचा विचाराने बाद होतो ते असिद्ध हा आणि ज्याचं झाला. चुकलं आता लक्षात असू द्या काय चाललं आपलं ते कारण आपलं काय चाललंय आपलं चुकतंय आपण काय म्हणतो जे अनुभवाला येतं ते सिद्ध हा आपलं सिद्धतेचं गणित वेगळं आहे हा जे इंद्रियांना अनुभवाला येतं ते सिद्ध आणि जे इंद्रियांना अनुभवाला येत नाही ते असिद्ध असं आहे आपलं वंद्या पुत्र अनुभवाला येतो का नाही मग तो कसा असिद्ध नाहीच तो आणि हे जगत इंद्रियांना अनुभवाला येतं ना मग कसं सिद्ध खरं या जगाला काय म्हणालो आपण खरं म्हणायलो ना ते म्हणजे जग कसं काय खरं इंद्रियांना अनुभवाला यायला म्हणून खरं आणि वंद्या पुत्र काहून नाही खरा अनुभवाला येत नाही म्हणून खरं नाही तो आता असं पाहणं आहे आपलं तुम्ही पण पाहणं आहे तसं मग तसं आता हे लोक काय म्हणायला लागलेत जग आहे कशाहून अनुभवाला यायला म्हणून आणि काय इथं म्हणायले परमात्मा आणि म्हणलं परमात्मा ते म्हणतात नाहीच जे नास्तिक लोक आहेत ना काय लोक आहेत ते नास्तिक लोक नास्तिक लोक ते म्हणतात परमात्मा नाहीच. नाहीच कशाहून अनुभवालाच येत नाही म्हणून नाही त्याचं गणित असं काय लागले येडे नादी परमात्म्याचं भजन करायला काय झालं परमात्मा कशाच काय कोण पाहिला का आतापर्यंत परमात्मा नाही ते म्हणले अवतार होते राम अवतार ते म्हणले ते बी मेले आणि कशाचे परमात्मा आले हा म्हणून परमात्मा गिरमात्मा नाहीच. काही नाही आमचे परमाणू आहेत पण परमात्मा नाही कारण परमाणूचा शोध लावला आम्ही तुमचा परमात्मा जर परमाणूत असता तर त्याचा बी शोध लावला असता त्याला म्हणा तुम्हाला आला परमाणूचा शोध नाही लागला कशाचा परमाणू त्याला विचारा हे परमाणू उत्पन्न झालेले का पहिलेच तर काय म्हणावं लागेल उत्पन्न झालेले मग ते परमाणू उत्पन्न झाले ते कशाचे झाले सांग बरं आम्हाला चल लाव बरं तुझी अक्कल आता ते मोठमोठ्या शास्त्रकाराची अक्कल लागली नाही शास्त्रकार लय झालं तर जगाच्या बाबतीत कुठपर्यंत शोध लावला परमाणूबद्दल बाकीच्या दोन शास्त्रकारांना प्रकृतीबद्दल चित्रोक लावला त्याला म्हणा त्याच्या ते उत्पन्न झालेले तर त्याच्या पलीकडचं सांग बरं प्रकृती कशाची झाली परमाणू कशाचे झाले मग तुला परमाणू तरी कळाले का मग तुम्हाला कायचा शोध लावता येतो चला जाऊ द्या तर तुम्हाला देवाचा कसा लावता येईल देवाचा शोध आम्हालाच लावता येतो आणि परमाणूचा बी शोध आम्हालाच लावता येतो आमच्या संतालाच लावता येतो ज्ञानेश्वर महाराजालाच लावता येतो त्यांनी शोध लावला की जे विचारा पुढं टिकत नाही असिद्ध ते सिद्ध नाही असिद्ध आहे वंद्या पुत्रासारखं आहे तसं आहे वंद्या पुत्राला असिद्ध म्हणताय का नाही काहून अनुभवाला येत नाही म्हणून आम्ही म्हणतो वंद्या पुत्रासारखं जग असिद्ध आहे कशामुळं विचारान टिकत नाही म्हणून वंद्या पुत्र आहे
याला म्हणा अजातवाद. जसा वंद्यापुत्र झालाच नाही, शब्द मात्र आहे, तसं हे जगत झालंच नाही, शब्द मात्र आहे ते. कस काय झालं नाही? विचारानं सिद्ध होत नाही म्हणून. आणि परमात्मा अनुभवाला येत नाही, पण तोच आहे. काय का अनुभवाला येत नाही पण तोच आहे. कशावर? विचारानं सिद्ध होतं म्हणून. म्हणून विचाराकडून तपासलं पाहिजे. अरे मनुष्य देहात बुद्धी कशाला दिली मग? का नुसत्या भाकरी खायला आणि कपडे घालायला आणि बंगले बांधायला का? आणि नरकाला जायला का? अरे मनुष्य देहातली बुद्धी परमात्मा प्राप्ती करता दिलेली आहे, की जे इंद्रियाच्या पलीकड मनाच्या पलीकड आहे त्याचा शोध घेऊन त्याचा निश्चय करायचा, विचार करून काय करायचा? म्हणून आपण करतो ज्याचा विचारानं बाध होत नाही त्याला काय म्हणा? सिद्ध. चला, तसं आता तुम्ही मनुष्य देहातले जीव विचारवान आहेत का नाही? विचारानं तुम्हाला काय करता येतो? जगाचा म्हणजे बात करता येतो ना. कारण बऱ्याच वस्तूचा तुम्ही काय केला? बात केला. समजा तुम्ही विचारानं बात करता का नाही? समजा अलंकार आहेत आणि सोनं बी आहे. काय? सोनं बी आहे. तर मग आता सोनं बी आहे ना अलंकार आहे, सोनं काढून घेतल्यावर अलंकार राहतात का? नाही. म्हणजे सोन्याकडं पाहून विचार करतो ना आपण. अलंकार बी आहेत म्हणावून सोनं बी आहे म्हणावं, तर दोन्हीचं वजन मोजा बरं. वजन एकाच आहे. आणि मग एकाच वजन आहे तर इथं दोन नाहीत. मग काय आहे? म्हणजे विचार केला ना कुठं तरी. काय केला आपण? विचार केला आपण. तसं म्हणजे विचारानं जे सिद्ध होईल किंवा आपण नेहमी पाहत असतो बाबा, किंवा आपण विचारानं पाहतो. असा प्रतिबिंब आणि आपण ध्यानात असू द्या. प्रतिबिंब बी दिसतं का नाही? आणि ज्याचं प्रतिबिंब आहे ते बी शरीर दिसतं का नाही? म्हणजे व्यवहार दृष्टीनं तुम्ही बी दिसतात आणि प्रतिबिंब बी दिसतं. मग दिसायला किती येते? दोन. मग दिसायला दोन दिसायला तुम्हाला ताट दोन्हीला वाढता का? नाही. काहून? विचार केला. काय केला? विचार केला. का दिसण्याकून पाहिलं? नाही. एक दिसायले पण त्याच्यात व्यवहार नाही, आणि एक दिसायले त्याच्यात व्यवहार आहे. म्हणजे आपण शरीर दिसायले याच्यात काय आहे? व्हायला व्यवहार व्हायला. आणि प्रतिबिंब दिसायले पण त्याच्यात काय नाही? म्हणून प्रतिबिंबाचा व्यवहारिक अत्यंत अभाव. प्रतिबिंब प्रतीतीला येत असतानाच प्रतिबिंबाचा व्यवहारिक अत्यंत अभाव. ध्यानात असू द्या आता, अत्यंत अभाव. मग प्रतिबिंब दिसत नाही का? पण आपण ठेवलेलं आहे की या प्रतिबिंबात एक कण सुद्धा व्यवहार नाही. ते बोलण्याचा नाही, चालण्याचा नाही, पाहण्याचा नाही, ऐकण्याचा नाही, देण्या घेण्याचा नाही, कुठलाच व्यवहार नाही. म्हणून व्यवहार शून्य प्रतीती येते. कशी प्रतीती येते? म्हणून व्यवहाराचा प्रतिबिंबाच्या ठिकाणी त्रिकालिक अत्यंत अभाव. कसा? त्रिकालिक म्हणजे मागे कधी प्रतिबिंबात व्यवहार झालेला नव्हता, पुढे कधी होणार नाही, आणि आताही दिसत असताना त्याच्यात व्यवहार नाही. असा व्यवहारिक दृष्टीनं म्हणजे प्रतिबिंबात व्यवहाराचा किंवा व्यवहारात प्रतिबिंबाचा त्रिकालिक अत्यंत अभाव. असं विचारानं ठरलं का दिसलं तसं खरं मानलं आहे तुमच्याकडं विचार. मग आता दिसू द्या, दिसलं तरी काही अडचण नाही. म्हणून तुम्ही ठरवून टाकलं दिसत असताना नाही. आता तुमचं मुख आरशात दिसायले, पण तुमचं मुख तुम्हाला डोळ्यानं दिसायलं का? व्यावहारिक दिसायलं का? मग तुम्ही म्हणता इकडं जर व्यावहारिक नाही म्हणा, मग इकडं बी नाही म्हणा ना काहीच. पण इकडं नाही म्हणावं तर हे दिसायला लागले. म्हणून हे
म्हणजे दिसत नाही, पण ते कुठून दिसायलं मग? हा. ते जे आरती दिसायला ते हे आहे असा निश्चय केला की नाही? मग न दिसून निश्चय केला की नाही मुखाचा? मग कसं काय निश्चय केला? ते म्हणजे विचारानं ठरलं. कारण ते त्याच्यानं दिसत नाही, ते त्याच्यानं हालत नाही, ते त्याच्यानं त्याचे होठ हालत नाही, कारण त्याच्यात त्याचा व्यवहार नाही, आणि त्याच्यात त्याचा व्यवहार नाही, त्याच्यात तर व्यवहार अनुभवाला यायला. मग त्याच्यात जो व्यवहार अनुभवाला यायला तो त्याचा यायला का याचा यायला? याचं घ्यायला. मग हे दिसायला बी आणि व्यवहाराला बी कशाला आहे? दिसायला बी व्यवहाराला बी. तुम्ही तोंड हालवलं की त्याचं तोंड हालत आहे. तुमचं तोंड हाललेलं तुम्हाला दिसत का? नाही. मग तुमचं तोंड हाललेलं दिसत नाही, पण तुम्ही समजता आपलं तोंड हाललंय, त्याचं नाही हाललं. कसा निश्चय करतं? काही विचारवान माणसं आहे ते. कसे येतं? विचारवान. हा, मग त्याच्यात व्यवहार नाही, काय नाही. त्यात व्यवहार नाही. हा, ते दिसायले ते व्यवहार दृष्टीनं नाही, म्हणजे त्याच्यात व्यवहार नाही. नाही. मग त्याच्यात व्यवहार नाही, मग ज्याच्यात व्यवहार दिसायला त्याच्यात व्यवहार नाही, आणि ज्याच्यातला व्यवहार दिसत नाही त्याच्यात व्यवहार आहे. इकडा व्यवहार दिसला का? नाही. ते डोळे ताणलेले तिकडून दिसायला डोळे ताणलेले, हे दिसायले का डोळे ताणलेले? नाही. पण तुम्ही म्हणता का नाही मी पाहिलं म्हणून, डोळ्यानं पाहिलं म्हणून? कसं काय निश्चय केला? काय केला? कारण त्याच्यात दिसलेला व्यवहार त्याचा नाही, आणि व्यवहार कुठंच नाही असं बी नाही, मग इथं व्हायला लागलाय. निश्चित केला म्हणजे व्यवहारच. मग आता हे व्यावहारिक आहे, म्हणजे व्यवहाराचा दिसून निश्चय केला का न दिसून केला आता? न दिसून निश्चय. हा, म्हणून हे नुसतं दिसायलाच नाही, तर ते दिसत असताना हे व्यवहाराला आहे. दिसायला बी आहे व्यवहाराला बी आहे, म्हणून व्यावहारिक आहे. म्हणून शरीर दिसणारं बी आहे, व्यावहारिक बी आहे. म्हणून शरीर दिसायला बी आहे, व्यवहाराला बी आहे. प्रतिबिंब दिसायला आहे, व्यवहाराला नाही, म्हणून व्यवहाराचा प्रतिबिंबात त्रिकालिक अत्यंत अभाव. तसं आता हे शरीराचं दिसणं बी आहे आणि इथं व्यवहार बी आहे, पण याच्या दिसणं आणि याच्या व्यवहाराला अस्तित्व नाही. काही नाही. याच्या दिसण्याला आणि याच्या व्यवहाराला अस्तित्व नाही. हा, कारण याच्या व्यवहाराला आणि याच्या दिसण्याला जर अस्तित्व असतं तर याचा व्यवहार आणि याचं दिसणं स्वतः दिसलं असतं. मग याचा व्यवहार हे व्यावहारिकाला व्यावहारिक कळालं का? नाही. मग व्यावहारिक कळालं नाही का? मग कळालं कोणाला? आपल्याला. मग व्यावहारिकाला व्यावहारिक कळत नाही, व्यावहारिक जड आहे. आणि व्यावहारिक कोणाला कळालं? आपल्याला कळालं. म्हणजे आपण व्यावहारिक नाही तर आपण चैतन्य आहे, कारण आपल्याला कळतं. म्हणजे आपण व्यावहारिक सत्तावान नाही. व्यावहारिक सत्यम कसे येतं? वेगळे आहेत. म्हणजे आपण पारमार्थिक आहोत. कसे आहोत? आणि मग पारमार्थीला कालाच हे कळालं ना. व्यावहारिकाला व्यावहारिक कळालं का? पारमार्थिकाला कळालं. मग पारमार्थिकाला व्यावहारिक कळालं तर पारमार्थिकाच्या ज्ञानानं कळालं, आणि याच्या ज्ञानानं कळालं म्हणून ती आहे का त्याच्यानं ती आहे? म्हणजे आपल्या ज्ञानानं ती आहे, आणि त्याच्यानं जर ते नाही तर ते नाहीच. मग त्या व्यवहारात अस्तित्व ज्ञानाचं का व्यवहाराचं? हा, म्हणून व्यवहार कळाला बी ज्ञानानं आणि आहे बी ज्ञानानं. म्हणून व्यवहाराला जाणणारे बी आपण आणि अस्तित्व देणारे बी आपण. म्हणजे आपलंच अस्तित्व म्हणजे व्यवहारातलं ज्ञान व्यवहाराचं का आपलं, आणि व्यवहाराचं अस्तित्व व्यवहाराचं का आपलं. म्हणून ज्ञानाचंच अस्तित्व आहे. कोणाचं अस्तित्व आहे? म्हणून व्यवहाराला व्यवहाराचं अस्तित्व नाही. म्हणून व्यावहारिक शरीर अस्तित्वाकून त्याचा अभाव. म्हणून व्यवहाराला काही नाही. जसं प्रतिबिंबाच्या प्रतीतीत व्यवहार नाही, तसं व्यवहाराच्या प्रतीतीला अस्तित्व नाही. म्हणून अस्तित्वात व्यवहार नाही किंवा व्यवहाराला अस्तित्व नाही. दोन्ही कोण बी ध्यानात घ्या. म्हणून व्यवहाराला अस्तित्व नसल्यामुळं व्यवहार अस्तित्व शून्य. बरं का? आणि अस्तित्वात व्यवहार नसल्यामुळं अस्तित्व व्यवहार शून्य. बघा आता काय का? अरे व्यवहाराला अस्तित्व आहे का?
व्यवहाराला अस्तित्व नाही म्हणून व्यवहार कसा झाला? अस्तित्व शून्य. म्हणजे हा व्यवहार कसा आहे? अस्तित्व शून्य म्हणजे नाही, म्हणजे व्यवहार नाही. आता अस्तित्व आहे, मग आता व्यवहारात जर अस्तित्व नाही तर अस्तित्वात व्यवहार नाही. काय नाही? अस्तित्वात व्यवहार आहे. मग अस्तित्वात व्यवहार नाही ना, मग अस्तित्व व्यवहार शून्य म्हणजे अस्तित्वात व्यवहाराचा त्रिकालिक अत्यंत अभाव. अस्तित्वात व्यवहाराचा त्रैकालिक हा, आत्यंतिक अभाव. चला जाऊ द्या. म्हणजे व्यवहार म्हणजे अस्तित्वात व्यवहाराचा, म्हणून तो तुमच्या ठिकाणी जाणण्यापणाचा व्यवहार नाही, कारण व्यवहाराचा अत्यंत अभाव आहे अस्तित्वात. कारण जाणणारात व्यवहार प्रतीतीला येतो तो उपाधीच्या संबंधानं, पण उपाधीलाच अस्तित्व नाही, तर उपाधीमुळं झालेला व्यवहाराला सुद्धा काय नाही. हा, म्हणून सहज मी आंधळा गा निज निराकार प्रंते वृत्ती निवृत्त झाली जनन दिसे. म्हणून स्वरूपानं माझ्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार नाही, म्हणून मी जगाला बी जाणणारा नाही, मीला बी जाणणारा नाही. म्हणून मला जग बी कळत नाही, मला मी बी कळत नाही, पण मी विचारानं सिद्ध झालो. कसं झालो आता? म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, म्हणजे नेणीव तर नाहीच पण जाणीव सुद्धा नाही. असं माझं काय आहे? अस्तित्व आहे. असं अस्तित्व तुला अर्जुना कळालं तर सगळ्याचं अस्तित्व तेच आहे. काय आहे? आणि सगळ्याचं अस्तित्व जर तेच आहे, परमात्मरूप आहे, म्हणजे अस्तित्वात काय नाही. मग चैतन्याच्या अस्तित्वात पहिलाच व्यवहार नाही बाबा, त्रिकालिक याचा अत्यंत अभाव आहे. तर तू याला मारणार आहे, हे मारणारे जन्मलेले, ही भ्रांती कशाला ठेवली? आणि तो जर हे नीट लक्षात घेतलं तर ही भ्रांती जाईल, तुझा सहज शोक जास्तीत जाईल, आणि तुला युद्ध करण्याचं काय येईल? धैर्य येईल, आणि प्रपंच नाही असं तुला कायमचंच कळून जाईल. म्हणून अर्जुना हे नीट लक्षात देऊ नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तारा. चलो चलो चलो.